सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। कुडाळ शहरात पाणी घुसलंय। खारेपाटण येथील वाघोदर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे गावांचा संपर्क तुटल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्गात पावसाचे प्रमाण वाढलेलं आहे। काल दिवसभरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता। त्यानंतर देखील रात्रभर पाऊस पडत आहे आणि कणकवलीत बघितलं तर कणकवलीत नद्या ह्या तुडूंब भरून वाहत आहेत। आपण खारेपाटणमध्ये आहोत। खारेपाटणमधील जी नदी आहे वाघोटण नदी आहे आणि या नदीची जी पातळी आहे ती देखील वाढत आहे आणि आपण पाहिलं की ह्याची जी पाण्याची पातळी आहे ती 8 पर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण सध्याची परिस्थिती पाहतो की मोठ्या पद्धतीने इथे पाणी देखील या नदीच्या पात्रामध्ये आलेलं आहे आणि जो सतत पडणारा पाऊस आहे आणि त्या पावसाचं हे प्रमाण वाढल्यामुळे हे पाणी पात्र आता वाढत आहे। सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर इथे असं जर पाणी वाढत राहिलं तर इथे जे गाव आहे खारेपाटणचे गाव आहे ते दरवेळी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर पाण्याखाली जातं आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर या खारेपाटण नदीचं पाणी जर समजा आता इशारा पातळी जर गाठली त्यानंतर खारेपाटणच्या बाजारपेठेत पाणी येऊ शकतं आणि त्यानंतर मग संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं आणि दरवर्षी या ठिकाणी असंच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर पाणी येतं आणि त्यामुळे सध्या आपण पाहिलं की पाण्याची पातळी आणि वाढत असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे नागरिक सतर्क राहायचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।